केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 10 मार्च रोजी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात राष्ट्रीय युवा तंबाखू मुक्त प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले। या प्रसंगी तंबाखू नियंत्रणासाठी प्रभावी पावले उचलण्याच्या उद्देशाने तालुकास्तरीय समन्वय समितीचे अधिकृत गठन करण्यात आले आहे। तहसीलदार अश्विनी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्य करणार आहे। यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, वैद्यकीय अधीक्षक, महाविद्यालयांचे प्राचार्य, सामाजिक कार्यकर्ते आणि निवडक सरपंचांचा समावेश करण्यात आला आहे। ही समिती तालुक्यातील विविध विभागांमध्ये समन्वय साधून तंबाखू नियंत्रण कायदा 2023 ची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करेल। कार्यक्रमात तंबाखूमुळे होणारे गंभीर आजार आणि दुष्परिणामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। तंबाखू मुक्त समाजासाठी शाळा, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबवणे, तंबाखू सोडण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांसाठी जिल्हा रुग्णालयामार्फत समुपदेशन केंद्र चालवणे, तंबाखू नियंत्रण कायद्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करणे या मुद्द्यांवर भर देण्यात आला। रुपये जातात, महिन्याला 3000 रुपये जातात, वर्षाला 36,000 जातात। 50 वर्षाचा माणूस नुसत्या धुळेमुळे, नुसत्या सिगारेटच्या धुळ्यामध्ये तो लाखो रुपये हे करतो। तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होतं, शारीरिक नुकसान होतं, मानसिक नुकसान होतं आणि महत्वाचं म्हणजे आता यंग पिढीमध्ये, यंग जनरेशन मध्ये सबम्युकस फायब्रोसिस नावाचा आजार मोठ्या प्रमाणात जे खऱ्याचं सेवन करतात त्यांना आपल्या याच्यामध्ये 3 बोटं गेली पाहिजे। ज्याचं तोंडच उघडत नाही, माझ्याकडे पुष्कळ असे पेशंट्स येतात, बाया येतात की ज्यांचं तोंड उघडत नाही, त्यांना आम्ही सबम्युकस फायब्रोसिस म्हणतो। काही जरी खाल्लं, वरण खाल्लं तरी त्यांना झोमतं, काही खाल्लं तरी झोमतं। दॅट इज द प्री कॅन्सर स्टेज। ही कॅन्सरची पहिली अवस्था असते, म्हणून फार कठीण 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 हा विषय आहे। म्हणून आपल्याला वेळेचं बंधन आहे, आपल्याला सर्व मान्यवरांचं ऐकायचं, इथे बघायचं आहे। म्हणून आपल्या सर्वांना या वर्कशॉप साठी मी शुभेच्छा देतो। आपण त्याग करा। हे व्यसनमुक्तीचं काम अतिशय कठीण आहे। मी गेली 35 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय। तर अंधार पसरलेला आहे, कुठेतरी पंथी लावली तर उजेड होणार आहे, एवढं लक्षात ठेवा। आशावादी असा बी पॉझिटिव्ह लक्षात। आणि खूप मोठ्या प्रमाणावर जे डिप्रेशन आपल्या भारत देशामध्ये आलेलं आहे, अनेक कारणामुळे आलेलं आहे। तर आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो पुढील भावी आयुष्यासाठी आणि व्यसनमुक्तीसाठी। धन्यवाद। यावेळी मार्गदर्शक म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्राजक्ता वानखडे, पोलीस उपनिरीक्षक सम्राट ब्राह्मणे, डॉक्टर देशमुख आणि गटविकास अधिकारी डॉक्टर स्नेहल शेलार उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच दीपाली दांडगे, सरपंच अमरीश काकडे आणि मुख्याध्यापक विलास मारुटकर यांनी हजेरी लावली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी कमल दुर्वे यांनी मानले। या प्रसंगी तहसील व आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासकीय कार्यालयामधलं सगळंच आहे, शाळा आली, शैक्षणिक संस्था वगैरे किंवा आपल्या कार्यालय आहे, त्या ठिकाणी फलक लावणं हे अनिवार्य आहे। समजा आता एखादी फॉर एक्झाम्पल फलक लावण्याबाबत एखादी सूचना म्हटलं किंवा फलक लावण्याची कशी सूचना असतात की आता एक फलक कुठे लावले गेले पाहिजे। फलक हे आपले कार्यालयाच्या मेन गेटवर किंवा मग दर्शनी भाग असेल त्या ठिकाणी फलक लावले गेले पाहिजे। फलक लावण्याचं म्हटलं की या ठिकाणी धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे। फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे आणि धूम्रपान करणे हा कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।